आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. देशामधल्या ग्रामीण भागांमध्ये शेतकरी आणि त्यांचे मजूर दिवसभर शेतात कष्ट करून उदरनिर्वाह करतात. रात्री बरेचदा राखणीसाठी माळरानावर वस्ती करतात. अशा वेळी एक जीवघेणं संकट कधीही त्यांच्यावर आघात करू शकतं. सर्पदंश. आपल्या देशात वर्षभरात साधारण 60,000 लोक सर्पदंशाने मृत्यू पावतात. हा आकडा संपूर्ण जगाच्या निम्मा म्हणजेच खूप मोठा आहे. म्हणूनच सगळ्यांनी आणि विशेष करून ग्रामीण दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांनी सर्पदंश होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेणं जरुरी आहे. सर्पदंश हा शेती संबंधी होणारा टाळता येण्यासारखा गंभीर अपघात आहे. सर्पदंशाचे बहुतांश रुग्ण हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच मृत्युमुखी पडतात. तातडीने योग्य उपचार केल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता वाढते. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात डॉक्टर सदानंद राऊत आणि डॉक्टर सौ पल्लवी राऊत या उच्च शिक्षित डॉक्टर दाम्पत्याने सर्पदंशाविरुद्ध एक मोहीमच हाती घेतली आहे. त्यांनी सुरू केलेल्या मिशन शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पामुळे आजवर 12,000हून अधिक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. आपल्याकडे असलेल्या सापांच्या अनेक जातींपैकी विषारी सापांच्या जाती कोणत्या? नाग, फुरस, मण्यार आणि खोणस अशा 4 जाती अत्यंत विषारी असतात. नाग चावल्यास दंशाच्या जागी सूज येते आणि तीव्र वेदना होतात. डोकं जड होतं, पापण्या उचलता येत नाहीत, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, बोलता किंवा गिळता येत नाही, शरीराला लुळेपणा येतो, श्वास बंद पडतो, रक्तदाब कमी होतो. मण्यार चावल्यास दंशाच्या जागी सूज येत नाही, मळमळतं, उलटी होते, पोटात दुखतं, पापण्या उचलता येत नाहीत, शरीराला लुळेपणा येतो, श्वास बंद पडतो. घोणस किंवा फुरस चावल्यास दंशाच्या जागी सूज येते आणि फोड येतात, पोट दुखतं, उलट्या आणि तीव्र वेदना होतात, तोंडातून आणि लघवीतून रक्तस्राव होतो, जांग किंवा काखेत गाठी येतात, रक्तदाब कमी होतो, किडनी निकामी होते. सर्पदंश ही अचानक होणारी घटना असली तरी ती टाळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो. शेतकऱ्यांनी आणि शेतात काम करणाऱ्यांनी पूर्णपणे कपडे आणि गमबूट घालणं गरजेचं आहे. शेतात किंवा जंगलात फिरताना टोपी किंवा फेटा घालावा. गवत कापताना अगोदर गवतातून काठी फिरवावी. रात्रीच्या वेळी फिरताना किंवा पाणी भरताना बॅटरी आणि काठी जवळ ठेवावी. झोपताना भिंतीस चिकटून बिछाना टाकू नये. सर्व बाजूंनी किमान 2 फूट जागा सोडावी. मच्छरदाणीचा वापर करावा आणि ती 4ही बाजूंनी व्यवस्थित दुमडून घ्यावी. शेतात खोपटात झोपताना शक्यतो खाट किंवा कॉट वापरावी. उंदीर जिथे असतात तिथे साप येतातच, तेव्हा उंदरांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. दगड मातीने बांधलेल्या घरात बिळं होऊन सापांचं वास्तव्य वाढतं, म्हणून अशा ठिकाणी आवश्यक ती पूर्ण काळजी घ्यावी. घराबाहेरील जागांची नियमित साफसफाई करावी. घराभोवतालच्या झाडांच्या फांद्या घर खिडक्यांना स्पर्श करणाऱ्या नसाव्यात. घराजवळ पाण्याचं डबकं, उकिरडा, केर कचरा ठेवू नये. घराजवळील देवळी, कणगी तसेच अडगळीच्या जागी ठेवलेल्या इतर गोष्टी काळजीपूर्वक वापराव्यात. पूर्ण काळजी घेऊनही सर्पदंश झालाच तर काय करावं आणि काय करू नये? रुग्ण एकटा असल्यास आजूबाजूच्या लोकांना मदतीला अवश्य बोलवा. रुग्णास मोकळ्या जागेत न्या आणि त्याला धीर द्या. त्याला पळू किंवा चालू देऊ नका. दंश झालेला भाग हृदयाच्या पातळीच्या खाली ठेवा. हाताला दंश झाल्यास दंडाला आणि पायाला दंश झाल्यास मांडीला आवळपट्टी बांधा. यासाठी स्मार्ट बँडेज, क्रेप बँडेज किंवा 4 इंच रुंदीचं कापड बांधा.
बांधण्यासाठी दोरी, दस्ती, रबर, तंगूस, वेलीची फांदी याचा वापर करू नका. रुग्णास तातडीने जवळच्या रुग्णालयात न्या. आरोग्य यंत्रणेस फोन करून रुग्णाच्या लक्षणांची पूर्वसूचना द्या. आता काय करणं टाळावं? रुग्णास लिंबाचा पाला, मिरच्या, पाणी किंवा अन्न देऊ नका. रुग्णाच्या डोक्यात, नाकात किंवा तोंडात कोणतंही गावठी औषध टाकू नका. दंशाच्या जागी ब्लेडने किंवा इतर कशानेही कापू नका. दंशाच्या जागी कोंबडीचं गुदद्वार लावू नका आणि तोंडाने विष काढू नका. तसं करून विष बाहेर येत नाही. रुग्णास मांत्रिक अथवा भोंदू बाबांकडे नेऊ नका. मंत्रतंत्राने विषारी सर्पदंशावर उपचार होत नाही. उलट यात वेळ घालवल्यास मृत्यू संभवतो. अनेक ठिकाणी अतिघट्ट आवळपट्ट्या बांधू नका. त्यामुळे सूज येऊन रुग्णास अधिकचा त्रास होतो आणि बोटं तोडण्याची वेळ येऊ शकते. भारतामध्ये साप चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. पण दुर्गम भागातील लोकांना अजूनही काय करावं आणि काय करू नये याची योग्य माहिती नाही. अशावेळी डॉक्टर सदानंद राऊत आणि डॉक्टर पल्लवी राऊत गावोगावी शाळांमध्ये जाऊन लोकांना मार्गदर्शन करतात आणि त्याबद्दल जनजागृती करतात. तर सर्पदंशामुळे जे मृत्यू होतात तर ते हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी जास्त प्रमाणात होतात. जर आपण पेशंटला, रुग्णाला व्यवस्थितपणे हॉस्पिटलला पोहोचलं तर डॉक्टर आपले उपचार करतात आणि रुग्णाचा जीव वाचवतात. सर्पदंश झालेल्या रुग्णाला मध्ये बसवतात, दोघ जण असं धरतात आणि इतक्या फास्ट गाडी आणतात, पुढे नारायणगावपर्यंत आणतात किंवा ओतूरपर्यंत नेतात आणि बऱ्याचदा रुग्ण बेशुद्ध झालेला असतो, त्याला समजत नसतं काय. त्याचं डोकं एका बाजूला कलंडलेलं असतं, त्याला नीट धरलेलं नसतो. त्याचे पाय जे तुम्ही दोन्ही डांबरावर घासले जातात आणि आमच्याकडे असे प्रसंग आले की 2-3 तरुण मुलांचे अंगठे कापायची वेळ आली. जगभरातील तज्ज्ञांशी अनुभवांची देवाणघेवाण व्हावी म्हणून त्यांना विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आमंत्रण मिळतं. तिथे ते आपले अनुभव मांडतात आणि इतर देशात कोणते प्रयत्न होत आहेत हेही समजून घेतात. आणि तेवढ्यावरच ते थांबत नाहीत. सर्पदंशाच्या रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळावेत म्हणून ते इतर तरुण डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्याची गरज मनापासून जाणतात. लक्षात ठेवा, सर्पदंश हे अत्यंत जीवघेणं संकट असतं. ते टाळण्यासाठी शक्य होतील तेवढे सर्व प्रयत्न करा. आणि कोणाला सर्पदंश झाल्यास फक्त आणि फक्त योग्य त्याच उपाययोजना करा. विज्ञानाची कास धरा आणि अंधश्रद्धांना थारा देऊ नका. आपल्या माणसांची योग्य काळजी घेतल्यास आपला आणि आपल्या प्रिय व्यक्तींचा जीव वाचू शकतो.